राज्यात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानं पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। शेती कामांना सुरुवात झाल्यानं डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी रात्रभर ताटकळत उभे आहेत। इंधनाच्या या टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी डिझेलचा काळा बाजार सुरू असल्याच्या तक्रारी आता समोर येत आहेत। असाच एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला होता। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वेळीच हस्तक्षेप करत पेट्रोल पंप चालकाला चांगलाच दणका दिला। त्यानंतर बंद पडलेले डिझेल वाटप अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा सुरू झालं। वैजापूर तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर तब्बल 3000 लिटरपेक्षा जास्त डिझेलचा साठा शिल्लक होता। असं असतानाही पंप चालकानं डिझेल संपलंय अशी खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना डिझेल देण्यास नकार दिला आणि पंप बंद केला। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जेव्हा व्यवस्थापनाला स्टॉक रजिस्टर दाखवण्याबाबत जाब विचारला तेव्हा चालकांकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। त्यामुळे शेतकरी आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता। या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः तातडीनं संबंधित पेट्रोल पंपावर धाव घेतली। पालकमंत्री थेट पंपावर आल्याचं पाहताच काळा बाजार करणाऱ्या पंप चालकाचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। कारवाईच्या भीतीनं पंप चालक आणि तिथले कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पंपावरील परिस्थितीची पाहणी करून तातडीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना फोन लावला। या गंभीर प्रकाराची दखल घेत त्यांनी प्रशासनाला संबंधित पेट्रोल पंप चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। पालकमंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हल्ली। पालकमंत्री घटनास्थळावरून निघून जाताच अवघ्या अर्ध्या तासाच्या आत पेट्रोल पंप पुन्हा सुरू करण्यात आला आणि शेतकऱ्यांना डिझेलचं वाटप पूर्ववत करण्यात आलं। टँकर आला होता, त्यांनी खाली केलं आणि त्यानंतर ते काही शेतकऱ्यांना दिले, पण नंतर त्यांनी बंद करून टाकलं। शेतकऱ्यांनी विचारलं की डिझेल कुठे गेलं, आम्ही विचारलं स्टॉक कुठे आहे, तर तो स्टॉक न करता नाही म्हणून सांगितलं आणि तुम्हाला आल्यानंतर तो पळून गेला। नाही, मला तिथूनच एक माहिती आली की या अशा पेट्रोल पंपवर असं थोडीशी धांदली होते। शेतकरी हे अनेक तासापासून इथे उभे आहेत। त्यांची मागणी एवढीच आहे की आम्हाला तुमच्याकडे डिझेल असेल तर आम्हाला ते द्या, नसेल तर तुमच्याकडे जे कॉम्प्युटर वगैरे असतं त्याच्यामध्ये साठा नील झाल्याचं तुम्हाला आम्हाला दाखवा। परंतु तो पेट्रोल पंपवाला इतर आता सोडून पळून गेला असं मला माहिती आहे। म्हणून मी आताही कलेक्टरांना फोन केलेला, त्यांची टीम आता तातडीने इथे येईल। शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे। मग जर शेतकऱ्याच्या याच्या काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। म्हणून त्यांना शांत करून पुन्हा आता कलेक्टरच्या माध्यमातून असे अनेक पेट्रोल पंप आहेत शहरामध्ये, त्या सगळ्यांची आता झाडाझडती घ्यायला आम्ही सुरुवात करतोय। सगळीकडे जाऊन त्याची तपासणी करतोय, कुठेही ब्लॅकमध्ये ते गेलं नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांना प्रायोरिटी हा त्याचा उद्देश असला पाहिजे। म्हणून मी सुद्धा मुद्दाम या ठिकाणी आलेलो आहे आणि थोड्या वेळातच ही सगळी कारवाई सुद्धा या ठिकाणी होईल। पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण कोण करणार असा एक प्रश्न आहे। पेट्रोल पंप चालकावर नियंत्रण ह्या कलेक्टरच्या माध्यमातून असतं, जिल्हा पुरवठा अधिकारी असतो, त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला पालकमंत्री किंवा कोणी राजकीय पुढारी जाऊन त्या पेट्रोल पंपवर धाडी टाकणं हा आमचा उद्देश नसतो। म्हणून आता कलेक्टरांना मी सूचना दिलेल्या आहेत। कलेक्टरांनी आता ज्या ज्या ठिकाणच्या तक्रारी येतील त्या ठिकाणी त्यांची टीम पाठवून त्या सगळ्याची चौकशी केली पाहिजे। साधं म्हणणं आहे, तो शेतकरी विचार सांगतोय तुमच्याकडे डिझेल नाहीये, तुम्ही दाखवा की तुमच्याकडे नाहीये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये नील येतं ना, ते फक्त दाखवा, नसेल तर आम्ही वापस जातो। एवढं साधी मागणी जर तुम्ही त्याची पुरी करू शकत नसाल तर मग त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून आता हे सर्व प्रकारावर कलेक्टरांना सक्त निर्देश दिले की तुम्ही याच्यावर नियंत्रण घ्या। पण सर, प्रशासन असं सांगते की 13 लाख लिटर डिझेल उपलब्ध आहे। आता हे डिझेल गेलं कुठं, गायब झालं का, हा घोटाळा आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। नाही, आता काही वेळेला असं होतं का काही वेळेला पॅनिक केलं जातं, जाणून बुजून पेट्रोल पंप बंद करणं, मग ते शेतकरी इथून दुसऱ्या पेट्रोल पंपवर जातो, तिथं बंद दिसतो, तिसऱ्या पेट्रोल पंप जातो। म्हणून इतक्या पेट्रोल पंपवर फिरून त्याच्यात जर त्या ट्रॅक्टरमध्ये किंवा त्याला जर डिझेल मिळत नसेल तर तो पॅनिक होणार ना। म्हणून हे का असं घडतंय याच्या मागची कारण सुद्धा शोधावी लागतील। हे जाणून बुजून देण्यामध्ये दिरंगाई करतात का,
किंवा इतर ठिकाणी ते विकतात का याचा सुद्धा आता तपास करावा लागणार. साहेब आता यांनी सिस्टीम बंद केली. इथे कर्मचारी सुद्धा शेतकऱ्याला आरडाओरडीची भाषा करतात, माध्यम प्रतिनिधी सुद्धा धमकीतात. आता तुम्हीच पाहिलं ना, तुम्ही प्रसिद्धी माध्यमवाले त्यांच्याकडे गेले, त्याचं काम आहे हे बघा, हे असं रेकॉर्ड आहे. कदाचित शेतकऱ्याला तुम्ही अनपढ समजत असाल, ठीक आहे, तुम्हाला तर दाखवलं पाहिजे होतं. शेतकरी आता एवढा अनपढ राहिलेला नाहीये, त्याला कळतं सर्व. म्हणजे शेतकऱ्याला दाखवायचं नाही, प्रसिद्धी माध्यमाला दाखवायचं नाही, दाखवायचं कुणाला? आणि पब्लिकली आहे ना. तुम्हाला घाबरण्याचं कारण काय, मला हे तर समजून द्या. सर आता एक प्रश्न असा आहे की तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्या समोर हे सगळे कर्मचारी मालक पळून गेलेला आहे, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. अशा परिस्थितीवर या पेट्रोल पंपावर हे शेतकऱ्यांना त्यांनी खोटं बोललेलं आहे, साठा उपलब्ध आहे असं आम्हाला लक्षात येतंय. काय कारवाई करायला लावणार आहात कलेक्टर? आता 15 मिनिटांमध्ये इथे कलेक्टर ऑफिस मधली टीम येईल, या सगळ्या पेट्रोल पंपचा ताबा घेतील आणि तेच त्यांच्या पद्धतीने जी काही शासकीय कारवाई त्यांच्यावर केली जाईल.